गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तासच बाकी आहे, मात्र त्या आधीच डोंबिवलीमधील कला केंद्रामधला जो मूर्तिकार आहे तो गायब झाल्याने डोंबिवलीमध्ये मूर्ती बुकिंग केलेल्या डोंबिवलीकरांमध्ये मोठं संतापाचं वातावरण आहे। मी सध्या आहे डोंबिवली पश्चिम परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता आनंदी कला केंद्र या ठिकाणी कारखाना या नावाचा कारखाना या ठिकाणी आहे आणि या कला केंद्र कारखान्यामध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यापासून डोंबिवलीकरांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या मूर्त्या ज्या आहेत ते या ठिकाणी बुक केल्या होत्या। मात्र या ठिकाणी अवघे काही तास गणपती बाप्पाच्या आगमनाला आहे आणि या आधीच आपले मूर्ती पूर्णपणे बनवली नाही आणि घेतलेली ऑर्डर पूर्ण झाली नसल्याने या ठिकाणी जो मूर्तिकार आहे तो गायब झाल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून या ज्यांनी मूर्त्या बुक केलेल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी त्या मूर्तिकाराला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोनही स्विच ऑफ असल्याने आणि तो त्या कारखान्यावरती दिसत नसल्याने अखेर संतपलेल्या जे बुकिंग करणारे ते ग्राहक आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहू शकता आपण बुक केलेली मूर्ती या ठिकाणी कोणी नाही हे याचं औचित्य साधून या ठिकाणी काही मूर्तिकार जे आहेत ते ज्यांनी बुक केले होते ते आपली मूर्ती ओळखून या ठिकाणी आपल्या बरोबर घेऊन जात आहेत। तर काही जण संताप या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे, कारण काही मंडळाचे गणपती असतील किंवा घरगुती गणपती असतील ते देखील या ठिकाणी बनवण्यात आले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणी मूर्ती बुक केलेले लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, तुम्ही कुठली मूर्ती बुक केलेली, कधी केलेली, काय नेमकं प्रकार? महिन्यापूर्वी केली होती मी मूर्ती बुक आणि ऑलरेडी आता माझी इथून मूर्ती गायब झालेली आहे। मला आज सकाळी कळलं म्हणून मी बघायला आलो, माझी मूर्ती नाही आहे इकडे। माझी 1.5 फुटाची मूर्ती होती। तुम्हाला काय सांगितलं ताई, काय सांगितलेलं तुम्हाला की कधी मूर्ती देणार म्हणून? मूर्ती तुम्ही बुकिंग केलेली, कधी मूर्ती बुकिंग कधी केलेली तुम्ही? बुकिंग 1 महिना आधी ना? हो, 1 महिना आधी बुकिंग केली। तुम्ही कधी बुकिंग केलेली? सोबतच 1 महिना अगोदर बुक केली होती, पण आज येऊन बघतो आमची मूर्तीच नाही इथे। आता आपण पाहू शकतो की गणपती जे आहे ते या ठिकाणी ज्यांनी बुक केले ते घेऊन चाललेत। दादा, तुम्ही हे गणपती घेऊन चाललेले आहेत, कधी बुक केलेली आणि तुम्ही आज कशात? 1 महिन्यापूर्वी बुक केली होती आम्ही। पण आमची मूर्त तर इथं नाही, पण आता त्याच्या बदली दुसरी मूर्ती आम्ही गणपती बाप्पासाठी घेऊन जातोय पूजन करण्यासाठी। मूर्तिकार होता, त्याला तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, काय नाही? फोनच लागत नाही त्याचा। आम्ही 2दा-3दा संपर्क केला पण फोन लागत नाही, काय करणार? एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी संतापाचे वातावरण आहेत आणि सध्या पोलीस या ठिकाणी पोहोचले असून जी मूर्ती आपल्या हातात मिळेल आता ग्राहक ती मूर्ती आपल्या सोबत घेऊन जात असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।